नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 6 मे व 7 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. इशारे: आज दिनांक 6 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी अथवा संध्याकाळी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता. तर सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किमी, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची शक्यता. तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 7 मे रोजी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व जिल्ह्याचा घाट विभाग, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोकण व गोव्यातील बहुतांशी जिल्ह्यांना दिनांक 6 व 7 मे रोजी तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणून त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कमाल तापमान: विदर्भात येत्या 24 तासात कमाल तापमानात बदल संभवत नाही. तर उर्वरित राज्यात पुढील 4 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोठा बदल संभवत नाही. तर विदर्भात उद्यापासून पुढील 4 दिवसात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवसात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.